नमस्कार. परवा राजूरमध्ये घडलेला प्रकार खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा अकोला तालुक्यामध्ये ॲट्रॉसिटी झाली किंवा गुन्हे दाखल होणार अशा प्रकारचे काही बातम्या आपण ऐकल्या आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि त्या तेढातून राजकारण करणे हे आज कुठंतरी होताना मला दिसतंय. खऱ्या अर्थाने अकोला तालुका हा आदिवासी तालुका म्हणून समाजाचा तालुका. या तालुक्यामध्ये बहुसंख्यक आदिवासी समाज आणि नंतर आपला बहुजन इतर बाकीचा समाज. परंतु आपण काम करत असताना आपण आदिवासी नेतृत्व समजून त्यांच्या मागे बाकीचा समाज काम करत असतो आणि हे काम करत असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस काम करत असताना वेगवेगळे राजकीय गट तयार होतात आणि ह्या राजकीय गटामधून एक समाजामध्ये भांडणं होतात की एक श्रेयवाद असेल किंवा अनेक प्रकारची कामं असतील, याच्यातून एक श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न होतो किंवा एखादा बाकीचा समाजातला नेता पुढं चालला म्हणून त्याला कुठंतरी थांबवायचं. अशा प्रकारच्या राजकारणात थांबवायचं एक हत्यार म्हणलं तर ॲट्रॉसिटीचं एक हत्यार तयार झालेलं आहे असं आम्हाला वाटतं. मला ह्या विषयावरती बोलायचं नाही कारण मी सुद्धा ह्या प्रकारामधून निघालेलो आहे आणि म्हणून ॲट्रॉसिटी कशी होते, ॲट्रॉसिटीचे सगळे नियम निकष, डिपार्टमेंट ॲट्रॉसिटी कसं लावतं, त्यासाठी त्यांच्याकडे जो ॲट्रॉसिटीची गुन्हा दाखल करण्यासाठी जातो त्याच्यावरती राजकीय प्रेशर, त्याच्यावरती सामाजिक प्रेशर कसं आणलं जातं आणि ह्या सगळ्यांचा बोध घेतला तर मला वाटतं ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी यामध्ये आदिवासी समाजाचा किंवा आदिवासी समाज जो कोणी माणूस असेल त्याचा रोल कमी असतो. परंतु इतर समाजाचे जे पुढारी आहे त्याचा कोणी त्याचा द्वेष पकडून त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी, त्याला कुठेतरी विरोध करण्यासाठी एक शेवटचा हत्यार म्हणून ॲट्रॉसिटीचा कसा वापर करता येईल हा प्रकार अकोला तालुक्यामध्ये मला वाटतं होताना दिसतोय. म्हणून आपण कोणाला नाव ठेवण्यापेक्षा कोण याच्यामध्ये जास्त गुंतलेला आहे, कोण याच्यामध्ये गुंतलेला नाही, हे जर आज आपण सारासार विचार केला तर सर्वसामान्य जनतेला कळून चुकतंय. म्हणून आपणच बोध घेतला पाहिजे की आपणच सांगत असतो. आज जरी इथे राजकीय तीन नेते जरी समाजामध्ये असेल आदिवासी समाजात, परंतु त्यांच्या बॅकिंगला आपल्यातलेच काही इकडे काही तिकडे, मग हीच मंडळी सल्ला देणार, त्यांना सांगणार याच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल करा, त्याच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल करू नका, म्हणून निम्मे आपण या बाजूला असतो आणि निम्मे त्या बाजूला असतो. याच्यातून बोध घेण्याजोगा एकच गोष्ट आहे की आपण जर हे थांबवलं तर मला वाटतं अशा प्रकारचे विघातक कारनामे आपल्या तालुक्यामध्ये थांबतील. याचं कारण असं की आता परवा जे पत्रकार परिषद झाली, डॉक्टर किरण लामटे आणि त्यांचे समर्थक, आता जर आज ती सगळी जण विनय सावंतच्या बाजूने उभी राहतात, त्याच्यातली 50 त्यांना काय वाटतं की समाजात तेढ होऊ नये, जर एखादं भांडण झालं असेल तर ते भांडणाचा गुन्हा दाखल व्हावा असं त्यांचं मत. परंतु त्याच्यातली 50% लोक ज्यावेळेस माझ्यावरती ॲट्रॉसिटी दाखल झाली त्यावेळेस माझ्या विरोधात होती. मग त्यावेळेस समाजाची भूमिका कुठं गेली? म्हणून आपणच आपले जे काही लोकप्रतिनिधी असेल किंवा आजी माझे आमदार असेल तर निम्मे आजीच्या बाजूने असतो, निम्मे माझीच्या बाजूने असतो. अशी परिस्थिती अकोला तालुक्यातल्या बहुजन समाजातल्या सगळ्या नेत्या पुढाऱ्यांची झालेली आहे आणि म्हणून आपणच आपली जिरवण्यासाठी ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग करण्यासाठी आपण त्यांना भाग पाडतोय. खऱ्या अर्थाने जर कालचा जर प्रकार झालेला असेल, भांडण झालं असेल किंवा विकास कामावरून दोघांमध्ये बाचाबाच झालेली असेल, हा ॲट्रॉसिटीचा प्रकार होऊ शकत नाही. मी म्हणतोय तुम्ही ज्यावेळेस गोळ्यामेळ्याने 25 वर्षे त्या गावात काम करताय, मग तुम्ही आज अचानक कसे समाजावर आले? कारण तुम्हाला बाकीच्या गुन्ह्यांनी तुम्ही एकमेकांना आवरत नाही, तुम्ही फसत नाही,
म्हणून शेवटचं हत्यार म्हणून तुम्ही हे सगळं झाल्यानंतर कुणीतरी सांगितलं का तुम्ही अॅट्रॉसिटी दाखल करा. म्हणून मला आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये दोघांची बाजू घ्यायची नाही. आज आपल्याला ह्या तालुक्याचा राजकीय समतोल सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी राहिलं पाहिजे. या तालुक्यातला कमीत कमी घटक असलेला माणूस, या तालुक्यातला अल्पसंख्याक असलेला माणूस, याला सुद्धा या तालुक्यामध्ये बहुसंख्यक असलेल्या लोकांविषयी किंवा त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे किंवा त्याला असं वाटलं नाही पाहिजे का मी इथं अल्पसंख्याक आहे. आणि जो बहुसंख्यक असेल त्यांनी सुद्धा कधी एवढी मोठी दादागिरी दाखवायची नाही का मी बहुसंख्यक आहे म्हणून माझा समाज मोठा असेल म्हणून मी कोणावर तरी अन्याय करेल. ह्या भ्रमामध्ये त्यांनी सुद्धा राहिलं नाही पाहिजे. आणि ही अकोला तालुक्याची संस्कृती नाहीये. आजपर्यंत असं झालेलं नाही. आजपर्यंत या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांना कधी दुजोरा कोणी दिलेला नाही. मग ह्या ज्या घटना घडत चालल्या आहे अशा अनेक केसेस पोलीस स्टेशनला आल्यानंतर अनेक आमची काही नेते सांगत असतात अॅट्रॉसिटी लावून टाका. अरे अॅट्रॉसिटी म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला सांगताय इनडायरेक्टली का तुम्ही क्राईम नसेल तरी क्राईम करा. म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या गोष्टी ऐकल्या नाही पाहिजे. आणि आपण सुद्धा प्रशासनावरती असे अधिकार किंवा अशी जबरदस्ती केली नाही पाहिजे. याच्यामधून एखादा माणूस चुकीच्या पद्धतीनं भरडला जाईल आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आज आमची परिस्थिती असेल किंवा विनय सावंत सक्षम आहे, ठीक आहे, ते त्याच्यातून जातील. पण एखादा गरीब माणूस जर त्याच्यात भरडला गेला तर अॅट्रॉसिटीचे जी काही नियम आहे ते खूप अवघड आहे. त्याला सेशन कोर्ट आणि हायकोर्टपर्यंत जावं लागतं आणि त्याच्यातून त्याला जामीन मिळवावा लागतो. म्हणजे विनाकारण तुम्ही शासनाच्या साच्यामध्ये जाऊन त्याला त्रास देण्याचं काम, त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. मला वाटतं ह्या पद्धतीचं राजकारण कुणीही करू नये. राजकारण हे राजकारणाच्या बाजूला राहिलं पाहिजे, समाजकारण हे समाजकारणाच्या बाजूला राहिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये मोठे लोक बाजूला राहतात. ह्या बारीक लोकांवरच हे गुन्हे दाखल करून जो तो त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, हे पण झालं नाही पाहिजे. म्हणून आपल्यासारख्या मला वाटतं या बाकीच्या हा जो कायदा आहे तो त्याच्या समाजाच्या संरक्षणासाठी आहे. तो काही कोणाच्या राजकीय पक्षाला फायदा होईल म्हणून त्याचा वापर करण्याचं काही कारण मला वाटत नाही. आणि म्हणून हे राजकीय पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीचं काम ही काही मंडळी करत आली आणि करते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सत्ता कोणाची येईल, सत्ता कोणाची जाईल, परंतु समाजामध्ये पडलेला पीळ हा कधी उलगडत नाही. म्हणून अॅट्रॉसिटी सारख्या ह्या गोष्टीपर्यंत मला वाटतं कोणत्याही समाजानं जाऊ नये. मग बाकीचे जी समाज असेल त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे. भांडणं होतात, एका घरात राहायचं तर भांड्याला भांडं लागत असतं, परंतु लगेच त्याचा घटस्फोटापर्यंत येणं ही चांगलं काम नाहीये. म्हणून परवा जे प्रकार झाले मला वाटतंय हे कोणत्याही राजकीय नेत्यांनी याला खतपाणी घालू नये. दोन्ही बाजूच्या पार्ट्यांना बोलवण्याची भूमिका मला वाटतं एखाद्या नेत्याने जर केली असती तर तो विषय राजूरमध्ये मिटला असता. परंतु कुणी प्रयत्न केला नाही. हा शोकांकित आहे. कुणीच प्रयत्न केला नाही. हे पहिलं पोलीस स्टेशनला जाऊ द्या. म्हणजे याच्यातून काय करायचंय, निम्मे समाज इकडे करायचा, निम्मा समाज तिकडे करायचा आणि आपण राजकीय पोळ्या भाजायच्या. ही भूमिका मला वाटतं म्हणजे चांगल्या राजकारणाची ही भूमिका असू शकत नाही. म्हणून इथून पुढं समाजाने सुद्धा बोध घेतला पाहिजे की आपण कोणाचं हत्यार होऊ नये. हे आपण हत्यार होतो आणि याचा फायदा कोणाला तरी निवडणुकांना होणार असेल, कोणाची तरी प्रतिष्ठा वाढण्यासाठी होणार असेल तर हे काय योग्य नाही. म्हणून मला असं वाटतंय अकोल्यातल्या जी काय प्रतिष्ठित पुढारी आहे या सगळ्यांनी विचार केला पाहिजे की अशी गुन्हे दाखल जर खरंच एखादा प्रकार घडलेला असेल तर त्याला समज देण्याची सुद्धा आपल्यामध्ये 4 पुढाऱ्यांमध्ये बसून ती व्यवस्था केली पाहिजे. आणि जर झालेलंच नसेल तर त्याला फूस लावण्याचं काम आपल्या अकोल्यातल्या ज्या मंडळींनी केलं नाही पाहिजे. आणि म्हणून हा जी काय ज्यांना विधानसभा लढायची, ज्यांना वेगळं राजकारण करायचंय ती त्या गोष्टीपर्यंत आली तर आपण थांबवून घेतलं पाहिजे. आपण एक सर्वसामान्य माणसं आहे, आपल्याला समाजात कळतंय ह्या गोष्टीचा बोध घेण्याची गरज आहे. म्हणून परवाच्या ज्या पत्रकार, मला बोलायचं नव्हतं पण परवाच्या ह्या सगळ्या पत्रकार परिषदा बघितल्या, एकमेकांची आव्हानं प्रति आव्हानं, प्रत्येकाने काहीतरी घोषणा करणं, याच्यातून जो कोणी पीडित आहे,
जो कोणी त्याला सामोरा जाणारा, ज्याच्यावर केस होणार आहे, त्याला प्रचंड वेदना होत असतात, त्यालाच त्याच्यातून जायचं असतं. दुसरं कोणी फक्त सपोर्ट देणारे 1 तासभर सभेला येऊन जातात, परंतु ते केस झाली तर 3 महिने, 6 महिने, 2 वर्ष हेलपाटे हे त्यालाच घालावं लागतात, हायकोर्टपर्यंत त्यालाच जावं लागतात. तुम्ही कुणी येत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण ह्या तालुक्यामध्ये करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आणि समाजाने पण, म्हणून एक सामाजिक सगळ्या लोकांनी एकत्र राहण्याची खरंच ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आता हे जे तेढ निर्माण करत चालले, आदिवासी समाज वेगळा, बहुजन समाज वेगळा, ओबीसी समाज वेगळा, ही सगळे निवडणुकीच्या तयाऱ्या आहे. हे याच्यातून सर्वसामान्य कोणीतरी भरडल अशी परिस्थिती निर्माण कोणी करू नये असं मला वाटतं. साहेब, 2 वर्षापूर्वी तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. नेमकी त्यामध्ये कोणी म्हणजे आदिवासी बांधवाचा उपयोग करून तुमच्यावर गुन्हा दाखल केला होता का? त्याला जोडून माझा प्रश्न आहे की आमदार लांब त्यांचा यात प्रत्यक्ष हस्तक्षेप होता का? आता विषय परत आपण तिथंच येतोय. आता मी त्या प्रकरणामधून गेलोय आणि आपल्याला जर खरंच वाटत असेल की इथं शांतता राहिली पाहिजे, परत कोणाच तरी नावं घ्यायचे, परत तो वाद सुरू करायचा, परत त्यांनी म्हणायचं की बघा आपल्या समाजाविषयी असं बोलले. आज लोकांनी मला एकच सांगायचंय, यांनी कितीही प्रयत्न केला तर आपण शेवटी ह्या तालुक्यातल्या प्रत्येक समाजाशी आपली नाळ बांधलेली आहे. आपण त्या समाजामध्ये आहे. त्यांची नावं घ्यायची गरज नाही. कुणी घेतलं, तुम्ही जो प्रश्न विचारला, मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा 2 वर्षामध्ये जेव्हा झालं, ह्या तालुक्यात एक अशी कोणतीच गोष्ट लपून राहत नाही आणि आपण सगळे सुज्ञ आहोत. कुणी केलं, काय केलं, आता इथं बसलो तरी 2 मिनिटात सगळं कळतं. त्याच्यामुळं मी नाव घेण्यापेक्षा तो प्रकार कुणी केला त्यांनाही त्याची जर मी म्हणतो जाणीव झाली असेल की आपण चुकीचं केलंय आणि भविष्यामध्ये अशा गोष्टी व्हायला नकोय, तर आज त्यांनी समर्थन केलंय. त्यावेळेस त्यांनी जर समर्थन केलं असतं की खरं, कारण मी त्यांचा प्रचार केलेला आहे, डॉक्टर किरण लामटेंचा मी प्रचार केलेला आहे. ते मला विचारू शकत होते का तुम्ही आमच्या बांधवावरती हात करत उचलला का, परंतु त्यांनी ते तसं केलं नाही. आणि आता तुम्ही सांगताय का ते तुमच्या विरोधात होते किंवा त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन बसले. आता हे सगळ्या मीडियानी, सगळ्या अकोला तालुक्यांनी बघितलं, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणं उचित नाहीये. तुमचं त्यावेळेस प्रतिक्रिया पण आलेल्या आहे. मी त्यावेळेच्या शेवटी बघा, त्यावेळेस त्यांनी माझ्यावरती त्यांना वाटलं की मी काहीतरी चुकलोय, त्यांनी पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल करायला लावला. मी माझ्या रितसर कोर्टामध्ये गेलो, ती ॲट्रॉसिटी झालेलीच नाही. कोर्टाने, हायकोर्टने ती क्रॅश केली. मग हे सगळं करत असताना माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. तुम्ही उद्या असाच जर राजकीय दबाव वापरून जर तुम्ही कोणावरती, बघ ते शेवटी त्या अधिकाऱ्यांनी ते करायला नकोय. अधिकाऱ्यांनी शहनिशा केल्याशिवाय, उद्या आमदार असेल, खासदार असेल, उद्या कोणी असेल, उद्या मग मी तेच सांगितलं की बहुसंख्यिक समूह असेल, तो जाऊन जर उद्या पोलीस स्टेशनला 5,000 लोक बसले आणि माझे 300 लोक आहे, मी काय शेवटी ते 5,000 लोकांचंच त्यांना ऐकावं लागेल ना. 300 लोकांचं ऐकणार ना. मग तुम्ही अशा पद्धतीनं, मग खरंच आहे का उद्या कुणी मोठ्या बहुसंख्यकांनी अल्पसंख्याकांवर अन्याय करायचा आणि त्यांनीच परत 5,000 लोकांनी जायचं, याला जेलमध्ये टाका, ही न्याय व्यवस्था आहे का? म्हणजे हे चुकीचं आहे. परंतु तरी पण अशा पद्धतीनं ते जरी कुणी चुका केल्या असेल, भविष्यात होऊ नये. आमच्या बाबतीत झाल्या, आम्ही त्या निपटल्या, परंतु सर्वसामान्य माणसावर जर ॲट्रॉसिटी झाली तर त्याला 2 बिघे जमीन विकल्याशिवाय पर्याय नाही. साहेब, आमदार असो, माजी असो किंवा आजी असो, हा तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो, त्यांनी अशा गोष्टींना खतपाणी घालणं कितपत योग्य? अजिबात बिलकुल चुकीचं आहे. पहिली गोष्ट, त्यांनी, तो आमदार आहे किंवा तो माझे आमदार आहे, दोघांनी, एकाने सत्ता भोगलेली आहे आणि एक सत्ता भोगतोय. ह्या दोघं बी सामाजिक दृष्ट्या ह्या तालुक्याचा एक चांगला प्रतिनिधी आहे. आणि मग त्यांनी जर अशा काही गोष्टी होत असेल तर त्या राजकारणासाठी, आपल्याला मतांसाठी समाजाला वेठीस धरू नये, समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, हे मला वाटतं. साहेब, 2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि शिवसेनेला जॉईन झाले, त्यावेळेस संशयपूर गटात फार जातीय तेढ निर्माण होईल असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. त्या गोष्टीचा काही तुम्हाला त्रास झाला का त्यावेळेस? असं आहे,
की त्यावेळेचं निवडणूक माझ्यासाठी सुद्धा एक वेगळी निवडणूक होती आणि निवडणुकीच्या वेळेस वेगवेगळ्या जाती समीकरण असेल, विकासाचे मुद्दे असतील, अशा अनेक मुद्दे जो तो ज्या ज्या पद्धतीनं प्रचार कसा करेल त्या पद्धतीनं ते रंगत असतात. आणि मग म्हणून त्यावेळेचा जो मुद्दा आहे त्यावेळेचा साहजिकच मी माझ्या राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना होती आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व पिचड साहेब आणि वैभवराव पिचड हे दोघंही करत होते आणि मी त्यांच्या विरोधात होतो. नक्कीच शेवटी मी आज तोच मुद्दा परत सांगतोय की ह्या तालुक्यामध्ये राजकारण बहुसंख्यिक समाजावरती झालं नाही पाहिजे, तुमच्या मेरिटवरती राजकारण झालं पाहिजे. तो मुद्दा होत नाही इथे तुम्ही फक्त दगडाला मी जो शेंदूर लावेल तोच प्रतिनिधी झाला पाहिजे. हे कुठंतरी आता इथून पुढं त्यावेळेस झालं नाही, इथून पुढे होणार नाही. तुम्हाला मेरिट दाखवावं लागेल आणि समाज शेवटी समाजाला माहिती आहे आता समाजाने त्या विषयाकडं फार गांभीर्याने बघितलं नाही. समाजात तो विषय त्यावेळेस 2017ला तशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु समाजाने तो विषय न घेता मतदान झालं आणि आपलं निवडून आलो त्यावेळेस. म्हणजे साहेब जातीवादाला सुद्धा म्हणजे आपण म्हणतो अकोला तालुका आदिवासी दुर्गम भाग आहे, म्हणजे जनता सुद्धा हुशार झाली, म्हणजे खत पाणी घालत नाही. 100% त्याच्यातून म्हणजे तुमच्या निकालातून ते दिसून आलं असं तुम्हाला वाटतं का? विषय त्यावेळेचा विषय असा होता की माझ्यासारख्या माणसाला मी आता काय शेवटी समाजावरती तुम्ही बोलताय म्हणून मी बोलतोय. मी कधीच समाजाचं म्हणून राजकारण केलं नाही आणि ह्या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मला ते कळालं बी नाही. मी ज्यावेळेस मी अपघाती राजकारणामध्ये आलो आणि अपघाती राजकारण करत आता मला कुठं कळायला लागलंय की समाज लागतो बरोबर, किंवा समाजाचं जर प्राबल्य असेल तरच आपण राजकारण करू शकतो. म्हणून आम्ही बघतोय की तालुक्यामध्ये मग एक बहुजन समाज म्हणून मग गायकर साहेब नेतृत्व करतात, कैलासराव वाकचौरे नेतृत्व करतात, मग एक मीनानाथ पांडे साहेब नेतृत्व करतात. असं एक समाजाचं एक कुठंतरी एकत्र. परंतु एक मात्र नक्की आहे, काही लोक समाजाचं काही जास्त मतदान नसताना किंवा समाज जास्त नसताना सुद्धा या तालुक्यामध्ये मेरिटवर मतदान करतं, मेरिटवर त्यांचं राजकारण चालतं, त्यांच्या इंटेलिजन्सवर राजकारण चालतं. हे सुद्धा मानावं लागेल आणि त्याच्यावरतीच ह्या तालुक्याचं सगळा व्यवस्था सुरू आहे. म्हणजे सगळं असंच तुम्ही फक्त समाजाचं म्हणून सुद्धा तो एकदम ढ असेल तरी त्याला घ्यायचं आणि दुसरा एखादा मेरिटवाला असेल त्याला घ्यायचं नाही, असं या तालुक्यामध्ये नाही. तालुक्यात बहुसंख्यिक लोक समजतात, नाही अरे हा आपल्या समाजाचा जरी नसेल पण हा माणूस हुशार आहे, याला तालुक्याच्या राजकारणात ठेवलं पाहिजे. म्हणून आमच्यासारखी काही लोक ह्या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये टिकून आहे. साहेब हा ॲट्रॉसिटीचा मुद्दा सोडून एक दुसरा प्रश्न आहे. सध्या अकोला तालुक्यात अनेक जाती तणावाच्या घटना घडल्या, एका तरुणाचा खूनही झाला. अकोलेकरांना तुम्ही काय आव्हान कराल? मला एकच सांगायचं आहे की ह्या तालुक्यामध्ये आपण राजकारण करण्यापेक्षा आपल्या सगळ्या समाजातील आपल्या तरुणांनी असेल किंवा सगळ्या जाती धर्माच्या समूहाने असेल की आपण सक्षम होण्यासाठी आपण काय पर्याय उभारतो या तालुक्यामध्ये आणि हे जाती तेढ कमी करण्यासाठी आपण आपली संस्कृती शेवटी आपण हे मान्य करणार आहे की आता काही झालं तरी ह्या भारतामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या अकोला तालुक्यामध्ये असं नाही आहे की इतर समाजाचे लोक ते आपल्याला इथून काढून देता येणार नाही, त्यांना आपल्याला सामावूनच घ्यावं लागेल. परंतु आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या रूढीप्रमाणे जो तो जास्तीचा धर्म व्यवस्थित जपतोय त्याचा कुठेतरी उद्रेक होऊ नये, त्यासाठी आपल्यासारख्या सामाजिक व्यवस्थेमधल्या माणसांनी त्याचा समन्वय करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून हे असे प्रकार घडले नाही पाहिजे. शेवटी आपल्याला इथंच राहायचंय, आपल्याला काय जी बाकीच्या समाजाचे लोक ते आपल्याला इथून काढून देता येणार नाही, तो अधिकारही आपल्याला नाहीये. त्याच्यावरती जी काय पॉलिसी आहे ती पॉलिसी आपण मेंटेन केली पाहिजे. आपण त्या सगळ्या समाजाबरोबर आपण एक वेगळा संदेश देत आलेलो आहे आणि असे प्रकार घडता कामा नये अकोल्यामध्ये, हेच मला वाटतं. यापूर्वी असे प्रकार कधीच घडले नाही, मग याला काही असा राजकीय रंग दिला जातो, काही राजकीय षडयंत्र वाटतं तुम्हाला या घटनांमागे? यापूर्वीचा तुम्ही बघा कधी त्या घटना घडलेल्या नाहीये. 100% काय याच्यामध्ये एकाच पक्षाची चूक आहे असं मी म्हणत नाहीये. शेवटी आता हे राजकारण वरच्या स्तरावरचं राजकारण आहे, याच्यामध्ये त्या गोष्टी काही अंशतः येतात किंवा घडतात,
त्याच्यामध्ये लगेच त्याच्यातून ते जाहीरही होतं की याच्या काही सामाजिक जे तेढ निर्माण होतात, काही पक्षाच्या गोष्टीमुळे होतात किंवा पक्षाच्या भूमिकेमुळे होतात, अशा काही गोष्टी थोड्याफार घडतात असं आम्हालाही वाटतं. परंतु आम्ही त्या प्रकारात आम्ही जरी आमच्या पक्षाने किंवा इतर पक्षांनी जरी त्या भूमिकेकडे जर काही वेगळ्या पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्याच्याबरोबर नाही, कधीच नाही. सामाजिक तेढ होईल या ठिकाणी आम्ही कधी जात नाही. तुम्ही बघा, आम्ही त्याच्यापासून अलिप्त आहे. आम्ही त्या लोकांमध्ये गुण्यागोविंदाने आम्ही राहतो आणि त्यांच्याबरोबर राहणार. पण शेवटी आपण शेवटचा घटक आहे. शेवटच्या घटकांनी ह्या गोष्टी जर केल्या तर इथं राहणं मुश्किल होईल. मग तुम्ही अशा पद्धतीनं कुठल्याही पक्षाने असं केलं नाही पाहिजे असं आमचा एक भूमिका आहे. सर, ॲट्रॉसिटी अकोले तालुक्यात एक राजकीय हत्या आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आतापर्यंत तेच झालंय. अहो, विषय असा झालाय, भांडणं होतात किंवा चालू काहीतरी वादग्रस्त भांडणं होतात आणि तो पण घरी येऊन जातो, ज्याच्याशी भांडण झालं तो पण घरी जातो. परंतु दुसऱ्या दिवशी कळतं की त्याला कोणतरी सांगतं, नाही तू आता तो लईच त्याचं जास्तच झालंय. मग काय केलं पाहिजे? तू जाऊन ॲट्रॉसिटी दाखल कर. हे आपल्या काही पुढाऱ्यांच्या ग्रुपनी हे त्याला सांगितलं जातं. म्हणून हे ॲट्रॉसिटी हे एक प्रकारचं ते भांडवलच केलंय त्यांनी. अक्षरशः त्या माणसाची मानसिकता नसते, त्यालाही माहीत नसतं, त्यालाही तिथपर्यंत जायचं नसतं, परंतु त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करून ते नेलं जातं आणि ते भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. हे असं कधी झालेलं नाही, म्हणजे होऊ पण नाही, इथून पुढं पण होऊ नये. इथून मागं झालंय ते पुढे झालं, पण इथून पुढं होऊ नये. खरंच जर झालेलं असेल त्या माणसाने, जर त्या समाजावर, शेवटी काय, ॲट्रॉसिटी हा जो कायदा आहे की ह्या समाजाच्या रक्षणासाठी जो कायदा आहे, त्या समाजाचं, त्याची अस्मिता, त्या समाजात जी काय कमीपणा आहे, त्या समाजातली जी आरक्षता आहे, त्यांना डिवचारण्याचं काम करू नये किंवा त्यांना कमी हिनू नये म्हणून हा जो कायदा तयार झालेला आहे, ह्या कायद्याचं त्या समाजासाठी रक्षण आहे. परंतु तुम्ही काही भांडणं कधी दारू पिऊन भांडणं जर केले आणि ॲट्रॉसिटी, त्याला मारामाऱ्या तुमच्या भांडणं दारू पिऊन होतात आणि तुम्ही ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी जातात, हे चुकीचं आहे.